तारीख असते 2 जून 2026ची. टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात एक पब्लिक नोटीस छापलेली असते. नोटिशीत काय असतं तर गिरगाव भागातील व्ही रोडवर एक क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीम राबवली जाते. यामध्ये गोखले नावाची इमारत या स्कीमच्या मध्ये येते. विकासकाला ती इमारतसुद्धा हवी असते आणि म्हणून त्या इमारतीच्या मूळ मालकाचा शोध घेतला जातो. परंतु मूळ मालक काही केल्या सापडत नाही. मग काय? एका वकिलामार्फत पेपरात पब्लिक नोटीस छापली जाते, ज्यात त्या इमारतीच्या मूळ मालकाला जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर येऊन भेटण्यास सांगितलं जातं. पत्ता असतो छगन भुजबळ यांचं शासकीय निवासस्थान. आता प्रश्न निर्माण होतो की हा डेव्हलपर नेमका कोण आहे आणि त्यांनी भुजबळांच्या बंगल्याचा पत्ता का दिला? त्याचा आणि भुजबळांचा काही संबंध आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण ही सगळी माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडनं एक खुलासा आला आहे. या खुलाशामध्ये म्हटलं आहे की भुजबळांच्या शासकीय निवासस्थानाच्या नावाचा गैरवापर करत AK डेव्हलपर्स यांच्या नावाने एक जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीतील विकासक आणि मंत्री छगन भुजबळ यांचा कोणताही संबंध नाही आहे. या जाहिरातीतील खोली क्रमांक 40 ही खोली सातपुडा निवासस्थानी नाही आहे. त्यामुळे टाइम्स ऑफ इंडियाला ही जाहिरात कोणी दिली याचा शोध घेत असल्याचं भुजबळांच्या कार्यालयाने स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे अशी जाहिरात देणं ही गंभीर बाब असून याबाबत मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचं देखील भुजबळांच्या कार्यालयाकडनं स्पष्ट करण्यात आलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर भुजबळांचं कार्यालय म्हणतंय की ही जाहिरात त्यांनी दिली नाही आहे, कोणी दिली माहीत नाही, तर मग भुजबळांच्या पत्त्याचा वापर करून नेमकी जाहिरात दिली कोणी? याचाच शोध घेण्याचा आम्ही सुद्धा प्रयत्न केला. हा शोध घेत असताना अनेक गोष्टी आमच्या समोर आल्यात. सुरुवातीला टाइम्स ऑफ इंडियामध्ये 2 जूनला जी पब्लिक नोटीस आली आहे ती काय आहे ती पाहूया. या नोटिशीमध्ये म्हणण्यात आलं आहे की मूळ मालकाला निमंत्रण देण्यासाठी आम्ही ही नोटीस देत आहोत. जनतेस याद्वारे सूचित करण्यात येतं की माझे अशील मेसर्स AK डेव्हलपर्स हे मुंबई शहरातील गिरगाव भागातील VP रोड येथे क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबवत आहेत. या योजनेच्या क्षेत्रात गिरगाव विभागातील CS क्रमांक 616 यावरील जमिनीवर गोखले इमारत उभी आहे, ज्यामुळे नियोजनाच्या दृष्टीने अडचण निर्माण होती आहे. खालील तपशिलात वर्णन केलेल्या सदर जमीन आणि इमारतीच्या प्रत्यक्ष मालकाशी संपर्क साधण्यासाठी माझ्या अशिलांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही मालकी हक्क आणि कायदेशीर ताबा असल्याचे कागदोपत्री पुरावे असलेली कोणतीही व्यक्ती आमच्याशी अद्याप संपर्क साधू शकलेली नाही आहे. त्यानुसार माझ्या अशिलांच्या वतीने मी खालील तपशिलात वर्णन केलेल्या सदर गोखले मालमत्तेच्या प्रत्यक्ष मालकाला आवाहन करतो की त्यांनी मालकी हक्क आणि कायदेशीर ताबा दर्शविणाऱ्या कागदोपत्री पुराव्यांसह या सूचनेच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत माझ्या पत्त्यावर, आता हा पत्ता तुम्ही लक्षात घ्या, माझ्या पत्त्यावर म्हणजेच खोली क्रमांक 40 सातपुडा बंगला LD रुपारेल मार्ग मलबार हिल मुंबई 40006 येथे येऊन भेटावे. तसे न केल्यास सदर गोखले इमारत आणि जमिनीबाबत कायदेशीर सल्ल्यानुसार योग्य ती पावले उचलण्यास आम्ही भाग पडू आणि सदर पुनर्विकास योजना पुढे चालू ठेवली जाईल. ही सूचना सदर गोखले मालमत्तेच्या खरेदी विक्रीसाठी नसून केवळ मालकी हक्क आणि कायदेशीर ताबा दर्शविणारे कागदोपत्री पुरावे असलेल्या प्रत्यक्ष मालकाचा शोध घेण्यासाठी किंवा त्यांना आमंत्रण करण्यासाठी देण्यात आली आहे, असं या नोटिसीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला सगळी नोटीस वाचून दाखवली आणि त्यामधला पत्तासुद्धा वाचून दाखवलेला आहे. आता या नोटिसीमध्ये पत्ता सातपुडा बंगला मलबार हिल असा देण्यात आला आहे. सातपुडा बंगला हा मंत्री छगन भुजबळ यांचं शासकीय निवासस्थान आहे. त्यामुळे भुजबळांच्या बंगल्यावर गोखले बिल्डिंगच्या मालकांना बोलवण्यात का आलं असा प्रश्न आता विचारण्यात येतोय. या जाहिरातीच्या अनुषंगाने महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रामध्ये पुनर्विकासाचे धागे थेट मंत्र्यांच्या बंगल्याशी अशा हेडिंगने बातमीसुद्धा छापण्यात आली आहे. आम्ही इंटरनेटवर AK डेव्हलपर्सचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु या नावाने अनेक डेव्हलपर्स असल्याने नेमका हा डेव्हलपर कोण आहे हे कळू शकलं नाही. त्यानंतर अधिकची माहिती आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला आणि ती मिळवल्यानंतर हा पत्ता एका धोब्याच्या रूमचा असल्याचं समोर आलं आहे. हा जो धोबी आहे त्याचा मुलगा हा वकील आहे
तो मुलगा AK डेव्हलपर्ससाठी कायदेशीर बाबींसाठी काम करत असल्याचं या सगळ्यामधनं समोर आलं आहे. याच मुलाने ही नोटीस वृत्तपत्रामध्ये दिली होती. भुजबळांच्या बंगल्याच्या जवळच्या भागात ही 40 क्रमांकाची खोली आहे. पत्ता टाकताना त्याने खोली क्रमांक 40 असा टाकला आणि पुढील पत्ता भुजबळांच्या बंगल्याचा होता. आता थेट भुजबळांच्या बंगल्याचाच पत्ता आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. हे सगळं समोर आल्यानंतर या जाहिरातीचा आणि भुजबळांचा कुठलाही संबंध नसल्याचं आता समोर आलंय. आता पत्ता देणाऱ्या त्या धोब्याच्या मुलावर भुजबळ कायदेशीर कारवाई करतात की मोठ्या मनाने सोडून देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.